शेतातून आणलेल्या लाखोरीच्या शेंगा आहेत, तर बऱ्याच लोकांना लाखोरीच्या शेंगा माहीत नाही आहेत किंवा लाखोरीची डाळ माहीत नाही आहे. तर ते आमच्या भागातले असतील किंवा विदर्भाच्या साईडले असतील तर त्या लोकांना माहीत आहे की लाखोरी कशी राहते, शेंग कसे राहतात आणि डाळ कशी असते. हिरव्या दाण्यांचे वडे खूप चविष्ट वाटतात. दाणे काढून दाणे मिक्सरमधून दरदरीत असे बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये कढीपत्ता, त्याच्यामध्ये कांदे, कांद्याची पात, लसणाची पात, जिरा, ओवा, थोडंसं तीळ आणि चवीपुरतं सगळे मसाले टाकून घ्यायचे. म्हणजे हळद, तिखट, मीठ हे सगळं चवीपुरतं टाकून घ्यायचं. आणि मी अर्धाच तांदळाचं पीठ आणि अर्धाच गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं. ते पण जास्त प्रमाणामध्ये नाही. दाणे बारीक केले होते आणि दाणे बारीक करून जेवढं झालेलं असेल त्याच्या प्रमाणामध्ये आपण पीठ टाकून घ्यायचं आणि गोल्डन होईपर्यंत मस्त असे वडे आपले तळून घ्यायचे. पातळ पातळ वडे थापून तळून घ्यायचे. खूप छान वाटतात, चविष्ट वाटतात आणि वर्षातून एकदाच आपल्याला खायला मिळते. तर पुरेपूर हंगामी स्वरूपातील ज्या पालेभाज्या आहेत किंवा अन्नपदार्थ आहेत त्याचा पुरेपूर आनंद घेतलाच पाहिजे. तर स्वस्त